शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जर शेतीला व्यवसाय पूरक उद्योग सुरू केले तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनामध्ये वाढ निर्माण होऊन त्यांना एक आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. शेतकऱ्यांनी छोटे छोटे शेती व्यवसाय उद्योग जसे की पोल्ट्री, गोट फार्म, नंतर प्रक्रिया उद्योग हे उद्योग सुरू करून जर आपल्या शेतीला छोटे छोटे उद्योग सुरू केले तर नक्कीच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. त्या दृष्टीने मी NS खान सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चिखली, जिल्हा बुलढाणा. आज आपण वळती या गावामध्ये तरुण उद्योजक तसेच शेतकरी श्री प्रशांत धनवे यांच्या राहुल या दूध डेअरीवर इथे आलेलो आहोत आणि आज आपण त्यांनी जो व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तर आज आपण वळती येथे तरुण उद्योजक श्री प्रशांत धनवे यांच्या राहुल या डेअरी फार्मवर आलेलो आहोत आणि त्यांनी जो व्यवसाय सुरू केलेला आहे त्याबद्दल आज आपण त्यांच्या या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार. आपण हा जो डेअरी व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात आपली जी माहिती दोन्ही आम्हाला सांगाल. नमस्कार, मी प्रशांत रामराव धनवे. माझं BA पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे आणि माझ्याकडे 2 एकर जमीन आहे. मी 2 वर्षापासून हा डेअरी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि माझं जे कलेक्शन आहे ते मी मदर डेअरीसाठी पाठवतो. आमगावला आमची MPC आहे डेअरीची आणि काही चिल्लर दूध विक्री 60-70 लिटर गावामध्ये करतो. त्यामध्ये मला नफा मिळतो आणि शेतीला तो धंदा म्हणून हा व्यवसाय झालेला आहे आणि त्याची खूप मदत मला झाली त्या व्यवसायाची शेतीसाठी. अगोदर शेती करायची तर शेतीमध्ये एवढा नफा राहायचा नाही आणि या धंद्यामुळे मला शेती ही नफ्यात आली आहे. आपण आत्म्यांतर्गत आनंद गुजरात डेअरी येथे प्रशिक्षण घेतलं होतं तर त्याचा आपल्याला कसा फायदा झालेला आहे? मी गुजरातला आनंद डेअरी प्रशिक्षण केंद्रासाठी जेव्हा गेलो आत्म्या अंतर्गत आपल्या शेती कृषी विभागाचे जे सहाय्यक लोक आहेत त्यांनी मला खूप मदत केली आणि तिथं गेल्याचा मला खूपच फायदा झाला. आमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि 5 दिवसामध्ये त्यांनी आमचं खूप असं चांगलं ट्रेनिंग करून घेतलं. त्यामध्ये दही, दूध म्हणजे दूध व्यवस्थित कशी विक्री करायची, दही कसं बनवायचं, पनीर, खवा या पूर्ण प्रोडक्टची माहिती त्यांनी आम्हाला कशी बनवायची, कशी विक्री करायची याची पूर्ण माहिती आम्हाला त्यांनी दिली. मार्केटिंगची माहिती दिली आणि त्यामुळे मी इथे आता दुधाबरोबर दही सुद्धा विक्री करत आहे आणि माझा आता पुढे पनीर आणि खवा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा मानस चालू आहे. आपण इतर समजा हा उद्योग सुरू केलेला आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना या उद्योगाविषयी किंवा काय मार्गदर्शन किंवा काय संदेश द्याल? मी एवढंच मार्गदर्शन करेल की शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्यासाठी कोणताही एक जोड व्यवसाय जर केला तर शेती नक्कीच फायदे देऊ शकते आणि त्यासाठी महत्वाचा म्हणजे पोल्ट्री आणि दूध व्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय. त्यामुळे आपल्या शेतीला पूरक म्हणजे खतही तयार होते आणि त्यामुळे शेतजमिनी सुपीक होऊन आणि त्याचा फायदा आपल्या शेतजमिनीला आणि आपल्या व्यवसायाला आणि अधिक नफा मिळवण्यासाठी होतो. ते आपण समजा आता सद्यस्थितीत दही तयार करत आहात तर पुढे आपण कोणते आणखी पदार्थ तयार करून त्याची विक्री करणार आहात? मी आता पनीर आणि खवा हे 2 प्रोडक्ट अजून लॉन्च करायचा माझा विचार चालू आहे. धन्यवाद. तर आपण आणखीन आपला व्यवसाय वाढावा, त्याच्यात वृद्धी करावी, तसेच जो व्यवसाय आहे त्याला वाढवून आपला आर्थिक नफा साधावा. आपण आज याबद्दल थोडक्यात उद्योगाविषयी माहिती दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद.